सिद्धभैरवाय नमः. बघा, रावणाची लंका होती ती संपूर्ण जळाली. कृष्णाची द्वारका होती, यादव कुळ माजले, संस्कार राहिले नाही. आणि संस्कार नसल्यानंतर त्याचा लय होतो, तर ती संपूर्ण पाण्यात बुडाली. आणि मग उद्धव त्याचा कृष्णाचा नातू, आणि मग त्याला जे ज्ञान सांगितलं ती यदुगीता. ज्या वेळेला यदुराजाला दत्तात्रयाने उपदेश केला, यदुराजाने विचारलं दत्तात्रयाला, तुमच्यापाशी एवढं ज्ञान आहे, तुम्ही किती गुरु केले? आज आपण गुरु करतो. तर गुरु, आज नवरात्र चालू आहे, हा जिकडं तिकडं हिरवळ आहे, आनंदी आनंद आहे. आणि मग आपला गुरु कोण आहे? निसर्ग आपला गुरु आहे. आणि मग दत्ताने सांगितलं, मी जड वस्तू आणि निसर्ग याच्यातून जो ज्ञान घेतलं ते मी तुला सांगतो. माणसाचं प्रत्येक गोष्टीकडून काहीतरी शिकायला मिळतं. आणि मग दत्तात्रयाने हा विषय हा भागवतामध्ये 11व्या स्कंदामध्ये, भागवत हा ज्ञानाचा ग्रंथ आहे. आणि मी भागवताचं वाचन करतो आणि त्याच्यातून जो बोध येईल तो मी आपल्यापुढे सांगण्याचा प्रयत्न करतो. तर दत्तात्रेयाने 24 गुरु केले. पृथ्वीकडून काय शिकलं? क्षमा. बघा, पृथ्वीवर आपण काय करतो? संडास करतो, लघवी करतो, खोदतो, खणतो. पण पृथ्वी कोणाला म्हणते का मला खणू नका? शांत असते. कसं माणसाचं जीवन आहे ना, कसं असावी, किती जरी आपल्यावर अन्याय झाला ना तरी तो सहन करावा. पृथ्वीकडून शिकलो. वायूपाशी काय असते? समानता. एखाद्या ठिकाणी घाण आहे, विष्ठा आहे, तिथं वारा जात नाही असं नाही. एखादा माणूस पापी, एखादा दुर्गंधी, आणि त्याच्या सगळी वायूपाशी काय आहे? समानता. पाणी कसं असतं? शांत. पाण्याला काय म्हटलं गेलं? जीवन. पाणी जर नसलं ना तर सृष्टीमध्ये हे झाडं, प्राणी आणि मनुष्य पाणी जगणार नाही. मग पाणी कसं असतं? शांत. पाणी पिलं ना आपण कसं वाटतं? गोड वाटतं, शांत वाटतं. आकाश हा जिकडं आपल्याला वाटतं कुठंतरी टेकेलं आहे, पण आकाश हा जिकडं तिकडं व्यापलेला आहे. म्हणून माणसाने काय करावा? आकाशासारखं राहावा. काही लोक आपल्यापणा करतात, पायापाशी पाहतात, मी आणि माझं. आकाश काय असतं? आकाशापाशी काय? समानता. अग्नीमध्ये ओलं टाका, वाळेल टाका, ते काय करतं? त्याला साफ करतं. अग्नी काय करते? जाळून भस्म करते. तसं मनुष्याच्या जीवनामध्ये क्राम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार आहे ना, हे सगळे अग्निवाणी साफ झाले पाहिजे. चंद्र प्रतिपदेला लहान असतो त्यावेळेला तो काय दुःख करत नाही, नंतर मोठा होत जातो, परत बारीक होतो. चंद्रापाशी काय आहे? शीतलता. सूर्य काय करतो? पाण्याची वाफ करतो, ती वाफ साठवून ठेवतो, आणि ती वाफेचं काय करतो? ढग बांधतात आणि पाणी पडतो. परोपकार. तसं मनुष्य जीवन आहे, जगा आणि जगू द्या. मी सांगत राहतो, आपली भारतीय संस्कृती कशी आहे? संस्कृती जी आहे ना, ही जगा आणि जगू द्या. मी जगल आणि त्याला जगेल. सूर्यापाशी काय आहे? तो सगळ्यांना पाणी पडतो आणि त्याच्यापासून सगळ्यांचं जीवन चालतं. कपोत पक्षी कोळी जाळं टाकतो आणि त्या जाळ्यामध्ये त्याची पिल्लं अटकतात. आणि मग ती मादीन ती विचार करते, आपले पिल्लं जाणार आहे,
आणि मग ती त्याच्यापाशी जातात आणि ते अटकतात. म्हणजे मनुष्य मी आणि माझं, माझे मुलं, माझं घर, माझी प्रॉपर्टी, माझे नातलग याच्यामध्ये गुरफटून संपून जातो. अजगर अजगर हे कसा असतो, त्याला संपूर्ण काही खायला मिळतं असं नाही. कधी मिळतं कधी मिळतं नाही. अजगर काय असतो, समाधानी असतो. त्याच्यापाशी शक्ती, तो शक्तीचा काही वापर करत नाही. माणसाचं जीवन कसं असावे, समाधानी. आजचं माणूस समाधानी नाही आहे. आज विज्ञान युगामध्ये भरपूर साधनं झालेत आणि या साधनामध्ये माणसाची मला हे पाहिजे, मला ते पाहिजे आणि जीवन संपून जातं. तर अजगरावानी काय पाहिजे, समाधानी. सागर, सागरामध्ये नद्या गेल्या किंवा नाही गेल्या तरी तो कोणावर रागत भरत नाही. आणि सागरामध्ये कितीही जरी घाण टाकली तरी तो काय करतो, सगळ्याला सामावून घेतो. तसं माणसानं काय करावा, जीवनामध्ये वाईट येऊ चांगला येऊ सगळ्यांना काय केलं पाहिजे, सामावून घेतलं पाहिजे. माणूस सागरपोट्या असावा, घागरपोट्या नसावा. गणपतीचं पोट कसं आहे, मोठं आहे, सगळं सामावून घ्यावा. फुलपाखरू, फुलपाखरू काय करतं, ते पराग घ्यायला जातं आणि गुलाबाचं पतंगावर झेप घालतं. आता ते त्याला तेज बघतं आणि जळून खाक होतं. तसा माणूस या विषयाच्या पाठीमागं लागून माणूस जीवन बर्बाद करून टाकतो. मधमाशी, मधमाशी काय करते, मधमाशी संग्रह करते. ती स्वतःही खात नाही आणि कोणाला खाऊनही देत नाही. पण मधमाशा धरणारा येतो आणि ते सगळं मधमाश घेऊन जातो. तसा मनुष्य आयुष्यभर पोटाला खात नाही, कोणाला देत नाही आणि मग काय करतो, ते साठवलेलं धन आहे ना, हे धन कोणीतरी घेतो आणि मग तो काय करतो, ते धन कोणा घेतलं ना, मग तो काय करतो, भूतवतो आणि जे घेतलेल्या धनाच्या त्याच्या बोखंडी बसतो. म्हणून आपण हे पितृ श्राद्ध करतो ना, ते जे अतृप्त आत्मा असतात त्यांच्या इच्छा आकांक्षा अपुऱ्या असतात आणि मग त्याच्याकरता आपण हे पितृश्राद्ध करतो, पिंडदान करतो. फाशेपारधी बघा, फाशेपारधी काय करतो, जाळं टाकतो आणि त्या जाळ्यामध्ये हे दाण्याच्या आशानं पाखरी जातात आणि तो काय करतो, त्यांना घेऊन जातो. तसा माणूस आपल्या लोभापायी आणि आपलं जीवन संपवून टाकतो. हरणीचे काय असतं, पोटामध्ये कस्तुरी असती आणि ती शोधती सुगंध आणि ती धावती, शेवटी धावून संपून जाते. मासा धरणारा काय करतो, गळाला पीठ लावतो आणि पाण्यात टाकतो आणि त्या खाण्याच्या लाशेनं त्याच्या गळा अटकतो, मरून जातो. तसं माणूस जिभेची चोचली पुरी करण्याकरता धावतो आणि शेवटी खाऊ नये ते खातो आणि जीवन संपून टाकतो. वेश्या काय करते, माझ्याकडे कोणीतरी यावा आणि ती रात्रभर वाट बघितली, कुणी आलं नाही. शेवटी नाराज झाली आणि तिला उपदेश झाला आणि तिनं काय केलं, भगवंताची एवढं जर मी याचे चिंतन केलं तर मी भगवंताची प्रार्थना करीन आणि ती भगवंतामध्ये विलीन झाली. टिटवीपाशी मासाचा तुकडा होता, तिच्यामध्ये अनेक पक्षी धावले. तिनं विचार केला, मी कमवलेलं आहे आणि मग तिनं काय केलं, तो टाकून दिला आणि मग ते घारीनं घेतलं आणि त्या घारीमागं सगळे पक्षी लागले. माणसापाशी जे काही धन असतं त्या धनापाठीमागं तुका म्हणे धनासाठी देते प्राण. आणि लहान मुलगं कसं असतं, समाधानी असतं. त्याच्यापाशी काम, क्रोध, लोभ, मच्छर काहीच नसतात आणि तसं लहान मुलासारखं माणसाचं जीवन पाहिजे. लोहार, एकाने विचारलं राजाचं, इकडं राजा गेला का म्हणा, इकडं सैन्य गेलं का. त्याने सांगितलं, मी माझ्या कामात मग नाही, कोण गेले मला माहीत नाही, कारण त्याचं चित्त इकडं तिकडं पांगलं त्याचं हात पोळल. म्हणून लोहारापाशी काय शिकली, एकाग्रता.
कोळी जाळं तयार करतो, ते मोडलं तरी परत जातं. तसा ईश्वर संपूर्ण हे जग तयार करतो आणि जगाची लय आणि उत्पत्ती ही कोळ्यापासून शिकलो. सूर्य, सर्प 2 सर्प एकत्र राहते नाही. सर्प कोणाला भीक मारत नाही, तो स्वाभिमानी असतो आणि मिळेल त्याच्या समाधानी असतो. तसं माणसाच्या जीवनामध्ये जे मिळेल त्याच्या समाधान पाहिजे. एक कीटक असतो आणि तो अंडं घालतो कुंभारीन आणि त्याला फुंकर मारतो आणि ती चिंतन करते, मला पका असले तर त्याला पका पुरतात. तसं माणूस जसं चिंतन करू तसं माणूस हो. तसं मला काय व्हायचं, भगवंताचं व्हायचं. तर माणसांना ह्या सृष्टीमाता आहे, सृष्टीमातामध्ये खूप शिकायला आहे. आणि तसं अवधूत चिंतामण श्री गुरुदेव दत्त ब्रह्म विष्णू महेश यांचा अवतार आहे. आणि याच्याकडून दत्तात्रयाने हे जे निसर्गाकडून, तसं माणूस निसर्ग आपला गुरु आहे, निसर्ग ही आपली आई आहे. आणि निसर्ग ज्या ज्या ऋतू, ज्या ज्या पालेभाज्या, जे जे फळं आहे ते जर आपण खाली निसर्गाच्या नियमानं जर वागलो तर सृष्टीमाता आपल्याला दया करील. अशी दत्तात्रयाने सांगितलेली ही कथा. अवधूताला दत्तात्रयाने 24 गुरु केले. तर आपण काय करतो, कोणीतरी गुरु करतो आणि त्याच्या पाया पडतो. तर खरा गुरु कोण आहे, आपला निसर्ग. माणसाने निसर्गाचा निसर्ग गुरु केला. एका